माझी लहानपणापासूनची एक गोष्ट क्लिअर होते, की मला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करायचं आहे. पण ते करण्यासाठी असं नुसतं विचार करून नाही चालत ना. तर आपण जी काही स्वप्न बघतो, तर त्या बरोबर. दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणं सुद्धा गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तर त्यानुसार मग मी काम करत गेलो, अभ्यास करत गेलो. जसं की लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं. आता जे या क्षेत्रामध्ये ज्यांना यायचं आहे किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं संवाद कौशल्य खूप चांगलं असलं पाहिजे. चांगलं असलं पाहिजे. हां, बरोबर. त्याच्याशिवाय ते शक्य नाहीये. बरोबर. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. आपण जी काही गोष्ट करणार आहोत त्याबद्दल पूर्व अभ्यास असला पाहिजे, पूर्व अनुभव बरोबर. असला पाहिजे. तर मी संयम हा प्रत्येकामध्ये बाळगला पाहिजे. असलाच असं नाही की पाहिजे. एखादी गोष्ट मी करतोय, जसं आता मी एखादा कोर्स केला, मी एखादा अभिनयाची कार्यशाळा केली, की मला हं. लगेच 2 महिन्यामध्ये काम मिळेल, असं नसतं. नमस्कार, मी वैष्णवी कदम. इन्स्पायर टॉक या मराठी पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इन्स्पायर टॉक, जिथे आपण भेटतो अशा लोकांना जी आपली स्वप्न जगतायत. आज आपल्या सोबत आहेत मनीष मनोहर सावंत, जे वाव म्हणजेच विंग्स ऑफ विजडम अकॅडमी चे संस्थापक आहेत, ज्यांनी अभिनयाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलंय आणि स्वतः अनेक नाटक, शॉर्ट फिल्म्स, वर्कशॉपच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर मग त्यांचा प्रवास, प्रेरणा आणि वाव अकॅडमी मागचं विजन समजून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. इन्स्पायर टॉक मध्ये तुमचे स्वागत आहे. धन्यवाद. आज तुमच्यासारखी पर्सनॅलिटी आमच्या चॅनलला मिळाली हे खरं तर आमचं भाग्यच आहे. सर, तुमचा ऍक्टिंगचा प्रवास कसा सुरू झाला? गुण्या गोविंदापासून ते वाव अकॅडमी पर्यंतचा प्रवास कसा केला, थोडक्यात सांगा. नक्कीच. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मनीष मनोहर सावंत. मी आता सध्या राहायला गोरेगाव येथे आहे आणि गेल्या 13 वर्षापेक्षा जास्त मी या क्षेत्रामध्ये काम करतोय, अभिनय क्षेत्रामध्ये. आणि सध्या मुंबई युनिव्हर्सिटीतून मी नुकताच डिप्लोमा इन ॲक्टिंग स्किल हा कोर्स पूर्ण केलाय. आणि व्हेरी गुड. सध्या मुंबईच्या दादरमधील छबिलदास शाळेसारख्या प्रतिष्ठित जागेमध्ये आम्ही आमची अकॅडमी चालवतोय. विंग्स ऑफ विजडम अकॅडमी नावाची. गेली 5 वर्ष आम्ही सातत्याने अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना आम्ही मार्गदर्शन करतोय आणि सोबत संधीही देतोय. अरे वा. विजडम वाव अकॅडमी बद्दल काय सांगाल? विंग्स ऑफ विजडम अकॅडमी गेली 5 वर्ष या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कलाकारांसाठी काम करते. आमचा हेतू एकच आहे, की विद्यार्थ्यांना नुसतं मार्गदर्शन नको, तर मार्गदर्शनापलीकडे जाऊन त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी संधी सुद्धा मिळायला हवी, या दृष्टिकोनातून आम्ही ही अकॅडमी ओपन केली. गुण्या गोविंदापासून सुरू झालेला हा प्रवास वाव अकॅडमी पर्यंत आला. अगदी, अगदी, अगदी. हे सगळं खरं तर खूप मोठं आहे, की शून्यातून निर्माण करून पुढपर्यंत यायचं. अगदीच. मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका, इथे वेरवली नावाचं गाव आहे. तिथे मी श्रीराम विद्यालयामध्ये शिकायला होतो. तर मेघा मनोहर कोकाटे नावाचा एक रंगमंच आहे, अर्थात शाळेचा रंगमंच आहे. त्या रंगमंचाच्या उद्घाटनाला आमची एकांकिका बसणार होती, तयार होणार होती. तर त्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जे गुरु आहेत, चिन्नूबाळ शेट्टे, हे दिग्दर्शनासाठी आले होते. ह्यांच्या हस्ते आम्हाला दिग्दर्शन मिळालं होतं. खरं तर तेव्हा माझं वय 11 वर्ष होतं. 10 ते 11 वर्षाचा मी होतो. आपण कोणासोबत काम करतोय हे त्यावेळेला एवढं काही कळत नव्हतं. पण आता कळतंय, की यार मी कोणासोबत काम करत होतो. कदाचित त्यांचा तो आशीर्वाद असेल, त्यामुळे हे शक्य झालं. बरोबर. डॉक्टर अमोल रेड्डीज म्हणून एक रंगकर्मी आहेत, त्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. म्हणजे ही जी सुरुवात जी आहे, ही अगदी शाळेच्या पासूनच सुरू झाली. झाली. अगदी. बरोबर. कुठल्याही प्रवासाची सुरुवात ही अगदी छोट्या गोष्टीपासूनच नेहमी सुरू होते अगदी. आणि पुढे प्रवास मात्र वाव असतो. अरे! बरोबर. लहानपणापासूनच तुम्हाला ॲक्टिंगची आवड होती, तेव्हापासूनच तुमचं काम सुरू झालंय. तर त्याबद्दल काय सांगाल? माझे वडील BMCमध्ये होते. आता रिटायर्ड झाले. त्यावेळेस मुंबईला आल्यानंतर मे महिन्यामध्ये वगैरे आम्ही मुंबईला यायचो. तर मुंबईला आल्यानंतर मी प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर येथे बालनाट्य बघायला जायचो. आणि BMCचा मुलगा असल्यामुळे आम्हाला ते अगदी फ्री ऑफ चार्ज होते. त्याच्यामुळे बरोबर. ती जी सुरुवात लहानपणापासूनच झाली. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हा जो प्रकार आहे, तो माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या, की म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होते, की मला हे करायचंय. त्यामुळं अगदी कुठेही हे नव्हतं, की मी करू की नको करू. हं. कन्फ्युजन कसलंही नव्हतं. जी सुरुवात केली ती केली.
लहान वयामध्ये अभिनयात उतरलात, हं. तर त्याबद्दल काय सांगाल? माझी लहानपणापासूनची एक गोष्ट क्लिअर होते, की मला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करायचंय. पण ते करण्यासाठी असं नुसतं विचार करून नाही चालत ना. तर आपण जी काही स्वप्न बघतो, तर त्या बरोबर. दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणं सुद्धा गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तर त्यानुसार मग मी काम करत गेलो, अभ्यास करत गेलो. जसं की लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं. आता जे या क्षेत्रामध्ये ज्यांना यायचं किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपलं संवाद कौशल्य खूप चांगलं असलं पाहिजे. चांगलं असलं पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय ते शक्य नाहीये. बरोबर. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. आपण जी काही गोष्ट करणार आहोत त्याबद्दल पूर्व अभ्यास असला पाहिजे, पूर्व अनुभव बरोबर. असला पाहिजे. तर मी संयम हा प्रत्येकामध्ये बाळगला पाहिजे. असलाच असं नाही, पाहिजे. की एखादी गोष्ट मी करतोय, जसं आता मी एखादा कोर्स केला, मी एखादा अभिनयाची कार्यशाळा केली, की मला लगेच 2 महिन्यामध्ये काम मिळेल. असं नसतं. नसतं. तसं असतं तर सगळेच बरोबर. बच्चन झाले असते. झाले असते. तुम्ही सातत्याने त्या गोष्टीकडे काम म्हणून बघितलं पाहिजे आणि बरोबर. आपल्या कामाशी काम ठेवलं पाहिजे. प्रामाणिक असलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. मी सगळ्यांना हाच सल्ला देईन, की तुम्ही तुमचं काम करा. आजूबाजूला काय चाललंय, तुम्हाला कोण काय बोलतंय, तुमच्याशी कोण कसं वागतंय, हा नका विचार करू. विचार करू. ब्लेमिंग बरोबर. गेम नका खेळू. तुम्ही जर एखादी काही चूक केली असेल किंवा काय तुमच्याकडून झालं असेल, ओके. आपण माणसं आहोत. माणसांकडूनच चुका होतात. तर तुम्ही पुढे जा. हाच मी बरोबर. सल्ला देईन. वॉव! म्हणजे विंग्स ऑफ विस्डम अकॅडमी सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती? अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळावा आणि जेन्युइन प्लॅटफॉर्म मिळावा. हे बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं होतं. म्हणजे मी अकॅडमी सुरू करण्यापूर्वी मी अगदी 2019ला माझी पहिली बॅच झाली. हं. मुंबईतील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे. गेली 40 वर्ष ही संस्था या क्षेत्रामध्ये काम करते, काम नाट्य करते. क्षेत्रामध्ये. त्या संस्थेचे अध्यक्ष श्री दत्ता मोरे सर, मी हं. त्यांना भेटलो आणि त्यांच्यासोबत मी डिस्कस केलं, की "सर, मला अशी-अशी कार्यशाळा करायची आहे." तर मी त्यावेळेस माझी अकॅडमी रजिस्टर्ड नव्हती. म्हणजे मी बरोबर. विंग्स ऑफ विस्डम अकॅडमी अस्तित्वात नव्हती. म्हणजे मी माझी पहिली बॅच जी सुरू केली ती दुसऱ्या अकॅडमीतून केली. सो मी बरोबर. त्यांना रिक्वेस्ट केली, की "सर, असं-असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे. तर तुम्ही तुमच्या संस्थेमधून मला करायला द्याल का?" तर बघा, कसं असतं, की एखादी व्यक्ती माझ्याकडे येते, माझ्या संस्थेमधून त्याला काहीतरी करायचं आहे. हं, हं. मग तो व्यक्ती कशी आहे? तो व्यक्ती कसा आहे? तो कसं काम करेल? शेवटी माझ्या संस्थेचं पण रेप्युटेशन आहे. मग मी आहे. ह्याला काम करायला बरोबर. द्यायचं की नाही द्यायचं? तसे ते मला वरवरचे ओळखत होते. असं काही एकदम चांगल्या पद्धतीने ओळखत नव्हते. हं, पण हं. एकंदरीत माझी बोलण्याची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत कदाचित त्यांना आवडली असेल आणि त्यांनी होकार दिला. मग मी त्यांना विचारलं, की "सर, यामध्ये तुम्ही तुमचा काय फायदा बघताय?" ते बोलले, "काय तू म्हणशील ते." आणि म्हणजे या क्षेत्रातली ती पहिली व्यक्ती आहे, जी मला जेन्युइन व्यक्ती मला मिळाली आणि मग मी त्यांच्या संस्थेमधून माझी पहिली बॅच पूर्ण केली. माझ्या पहिल्या बॅचला 25 ते 30 विद्यार्थीच होते अरे! आणि हं. खूप चांगल्या पद्धतीनं ते अकॅडमी स्टार्ट सक्सेसफुल झाली. झाली. ती अगदी बरोबर. पहिली बॅच माझी झाली. नंतर मग मी दुसऱ्या बॅचपासून मी माझी स्वतःची संस्था ओपन केली आणि मग तो वावचा प्रवास हळू सुरू झाला. आता विंग्स ऑफ विस्डममध्ये तज्ञ प्रशिक्षक वर्ग येत आहेत. जसे की जयवंत वाडकर सर असतील, वर्षा गांधळे मॅडम असतील, योगेश चव्हाण सर स्वतः येऊन गेलेत. तर ही जी मान्यवर मंडळी आहेत, ही आता अकॅडमीमध्ये प्रशिक्षण द्यायला येत आहेत. आता अनिल बांदिवडेकर सर आहेत, एक हं. नाटककार आहेत. अ, भालचंद्र कुबल सर एक लेखक आहेत. ही अशी चांगली माणसं मला या प्रवासामध्ये मिळाली आणि मला मिळाली. वाटतं की मी बरोबर. त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत आलोय. तसंच 2022 मध्ये मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा इन ॲक्टिंग स्किल हा मी हं. कोर्स केला होता अभिनयाचा. त्यातला मी तुम्हाला एक अगदी प्रसंग सांगतो. आम्ही प्रेमानंद गज्वी लिखित हं. एक महाब्राह्मण नावाचं नाटक करत होतो. हं. नाटकाची कास्टिंग सुरू होती. शुक्रवार आणि शनिवार असे ते 2 दिवस होते आणि नेमका ते 2 दिवस मी त्या कास्टिंगमध्ये अब्सेंट होतो. ऑडिशनसाठी अब्सेंट होतो. माझं काही कास्टिंग-बिस्टिंग काही झालं नाही. बाकीच्या सगळ्या मुलांचं कास्टिंग झालं. झालं शुक्रवार, शनिवार झाला, रविवार सुट्टी असते. परत सोमवारी मग रीडिंग प्रोसेस. हं. कारण आठवडाभर रीडिंग प्रोसेस असते. हं. मग त्याच्यानंतर स्टँडिंग रिहर्सल असते. मग सोमवारी आल्यानंतर सगळेजण रीडिंग करत होते आणि मी मात्र एका साइडला बसून होतो तिथे. योगेश चव्हाण सर होते. सगळ्यांचं रीडिंग घेत होते, बघत होते. सोमवार झाला, मंगळवार झाला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार उघडला. तरीही मी तिथे फक्त जाऊन फक्त बसत होतो. बाकीचे सगळे रीडिंग करत होते. मी काहीच करत नव्हतो. शेवटी मला शनिवारी सर बोलले, "तू माझ्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचं." का? म्हणजे हे मी विचारलं नाही. म्हणजे मला स्वतःला प्रश्न. प्रश्न पडला. हां. का? तर जो काही मी तिथे 6 दिवस जो येऊन नुसता बसतोय, तर ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. ह्याला काहीतरी करायचंय म्हणून हा येऊन बसतोय. हा काही टाईमपास म्हणून येऊन बसत नाहीये.
So त्यांनी ते कदाचित माझ्यामध्ये ती क्वालिटी बघितली असेल. बघितली. म्हणजे काहीच न करता सुद्धा तुम्हाला जर तुमचा हेतू चांगला असेल हं, तर तुम्हाला हं. संधी मिळू शकते. तर मला त्यांच्यासोबत ते असिस्टंट डायरेक्शनचं काम मिळालं आणि अतिशय शिस्तबद्ध माणूस, अतिशय स्ट्रिक्ट कामाच्या बाबतीत. इतकी मोठी व्यक्ती असून सुद्धा आमची 9 वाजता रिहर्सल सुरू व्हायची. हे 5-10 मिनिटं लवकर यायचे आणि अतिशय स्ट्रिक्ट माणूस. ते आल्यानंतर जर कोणी आला, तर संपलं. कामाच्या बाबतीत अतिशय जेन्युइन माणूस. बरोबर. सो पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते 6 दिवस येऊन नुसतं बसणं म्हणजे खूप मोठं पेशन्स हवंय खरं तर. एक्झॅक्टली. कारण नुसतं 1-2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी अगदीच कंटाळून जाऊ म्हणून काही ते आपली पोळी शिजत नाहीये. चला असं वाटतं. पण तसं न होता तुम्ही पेशंटली तिथे थांबलात आणि तीच क्वालिटी त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तींनी अगदी चालली अगदी. खरं जसं तर. मी सुरुवातीला म्हणालो की पेशन्स गरजेचं आहे. गरजेचं आहे. असे गरजेचं आहे. सहज कसं मिळेल? सहज नाही मिळत. असं बरोबर. नसतं. कुठलीही चांगली गोष्ट सहज मिळतच नाही सर खरं तर. नाही. आणि जी सहज मिळते ती टिकत पण नाही. टिकत पण नाही. बरोबर. आता ऍक्टिंग क्लासेस तसे बरेच झालेले आहेत. बरेच अगदी. कॉम्पिटिशन तुमच्यासाठी आहेत. मग वाव इतरांपेक्षा वेगळा आहे हे कसं सांगाल? वाव अकॅडमी इतरांपेक्षा 100% वेगळी आहे. आणि हे मी ज्यावेळेस सुरुवातीलाच मी अकॅडमी ओपन केली होती, तेव्हा मी ठरवलं होतं की बघा ऍक्टिंगचे वर्कशॉप्स भरपूर आहेत. भरपूर आहेत. मग बरोबर. आपण काय वेगळं करू शकतो की जेणेकरून विद्यार्थी आपल्याकडे येतील. येतील. बरोबर. मग ह्यात आम्ही स्ट्रॅटेजीज वापरायला सुरुवात केली की बाकीचे काय देत आहेत. बघा कसं असतं, कुठलाही व्यवसाय करत असताना हं. लोकांच्या गरजा काय आहेत ते बघा. बघणं गरजेचं लोक आहे. पैसे बरोबर. देतात. बरोबर. लोक पैसे देतात. मी तोच पॉइंट मी पकडला की लोकांना काय पाहिजे. लोकांना चांगलं मार्गदर्शन पाहिजे. लोक विचारतात प्रशिक्षक कोण आहेत. लोक हे सुद्धा विचारतात तुम्ही काय केलंय. हं. पहिला प्रश्न हा विचारतात, तुम्ही काय केलंय ते सांगा. प्रशिक्षक कोण आहेत, तुम्ही काय शिकवणार आहात. बरं कोर्स संपल्यानंतर आम्हाला काय, किंवा तुम्ही काय आमचं प्रोफाईल वगैरे बनवणार का, ऑडिशन बरोबर. प्रोफाईल म्हणा किंवा फोटोशूट म्हणा, किंवा हं. तुम्ही आम्हाला पुढे काही संधी देणार का. तर ह्या सगळ्या गोष्टींची मी तयारी केली. आधी अभ्यास केला किंवा काय आपण करू शकतो. मग फोटोग्राफर निवडणं, चांगला फोटोग्राफर निवडणं, ऑडिशन प्रोफाईल्स कशी तयार करायची, त्यासाठी एडिटिंग स्किल आलं, हं. लाईट कसा वापरायचा, कॅमेराचे अँगल्स कसे घ्यायचे, हे सगळ्या गोष्टी आधी मी शिकलो. बरोबर. त्याच्यानंतर मग हे सगळं सुरू झालं. पण मेन मुद्दा काय की मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं. वेगळं द्यायचे. आणि बरोबर. गंमत म्हणजे आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही फक्त प्रशिक्षणाची फी घेतो. बाकी हे जे फोटोशूट म्हणा किंवा जे काही ऑडिशन प्रोफाईल्स आहेत किंवा जे काही आम्ही पुढे ऑडिशनच्या अपडेट्स देणार आहोत, याची कुठलीही फीज आम्ही घेत नाही. अरे फक्त वाह! जे मान्यवर मंडळी येऊन शिकवतात, ऑफकोर्स आम्हाला पण त्यांना पे करायचं पे आहे. करायचे. सो आम्ही बरोबर. तेवढी फी घेतो, पण बाकीचं सगळं अगदी फ्री ऑफ चार्ज. हे आमचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आम्ही आहोत वेगळे इतरांपेक्षा. बरोबर. आणि कुठलाही बिझनेस असू दे किंवा कुठलीही स्किल असू दे, जर आपल्याला पुढे घेऊन जायची असेल ना, तर काहीतरी वेगळं पण आपल्यामध्ये असणं खूप असलंच गरजेचं पाहिजे. आहे. सगळेजण कारण- तेच देतात, तर मग मी कुठे जाऊ. हो. मी- आणि मग यांच्याकडे काय येतील माझ्याकडे काय हा येते प्रश्न माझ्याकडे? असतोच हा ना. प्रश्न असतो अगदी. मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं आपल्याकडे असणं असलंच गरजेचं आहे. असलंच. तरच लोक आपल्याकडे वळतात. येतात. बरोबर. बरोबर. आणि वाव बद्दल मी बरंच ऐकलंय. खूप छान क्वालिटी तिकडे मिळते. आतापर्यंत वाव अकॅडमीला बरेच स्टुडंट झाले असतील, तर प्रोफेशनल संधी त्यांना किती मिळालेत? किती स्टुडंटला अशा तऱ्हेने पुढे गेले? मी आवर्जून काही नावं घेईन. संजना काळे नावाचे आमचे जे स्टुडंट आहे, ती पारू सिरियल म्हणा किंवा देव माणूसमध्ये ती लीड म्हणजे साईड लीडलाच होती. तर ती आता प्रोफेशनली रेग्युलरली कामं करते. अजून आमच्या कल्पिता धोत्रे मॅडम म्हणून एक आहेत, त्या सुद्धा रेग्युलर सिरियलमध्ये असतात. महिन्याचा त्यांना ट्रॅक असतो. वनिता शिखरे म्हणून एक आहेत, त्या सुद्धा असतात. बरं आमच्या अकॅडमीतला एक मुलगा आहे अनिकेत चाळके म्हणून, त्याने तर स्वतःचं प्रोडक्शनच काढलंय. आणि विशेष म्हणजे त्याने स्वतः त्याच बॅच मधल्या मुलांना तो घेऊन आता शॉर्ट फिल्म्स बनवतोय. त्यापेक्षा म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. म्हणजे अकॅडमीत एक विद्यार्थी येतो, तो आधी प्रशिक्षण घेतो आणि तो स्वतःचं प्रोडक्शन तयार करतो. नुसतं प्रोडक्शन नाही, तो त्या मुलांना घेऊन तो पुढे त्यांना संधी देतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरं आमचा एक लहान मुलगा आहे, स्टुडंट आहे, 8-9 वर्षाचा असेल. तारक मेहता का उलटा चष्मा सारख्या सिरियलमध्ये त्याला संधी मिळाली. अरे वा. त्याची मम्मी मला दर आठवड्याला फोन करत असते की सर आज आम्ही इथं गेलो होतो ऑडिशनला, सर आज आम्ही तिथं गेलो होतो ऑडिशनला, तिथे हे झालं, ते झालं, हे झालं, असं झालं, तसं झालं. नेहमी मला फॉलोअप घेत असतात आणि मला वाटतं त्याच्या आईमुळे म्हणजे त्या पालकांमुळे हे शक्य झालं. किती धावपळ करतात. त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर आहे.
ते सोडून ते हे या मुलासाठी धावपळ करतायत. बघा, बरोबर. पालक धावपळ करणार, पालक फॉलोअप घेणार, तर तुमची मुलं पुढे जाणार ना. पुढे जाणं. तुम्ही 1-2 ऑडिशन दिलात आणि गप घरी बसलात, असं नाही होत. नाही होणार. कधी कधी कुठलीच संधी गोष्ट इतकं हां, सहज मिळतच नाही नसते. मिळत. आणि पॅरेंट्सला इंटरेस्ट असेल तर ऑटोमॅटिकली मुलंही तेवढंच 100% तिकडे देतात. तुम्ही 1-2 आणि ऑडिशन मग ती देऊन गोष्ट हां. होणंही इझी होतं एक्झॅक्टली, ऍक्च्युली. एक्झॅक्टली. 1-2 ऑडिशन देऊन तुम्ही जर घरी बसलात तर नाही नाही होणार. होणार. तुम्हाला सातत्याने बरोबर. फॉलोअप घ्यावा लागतो. प्लस कधी-कधी काय होतं, लवकर पण मिळते संधी. बरोबर. कधी-कधी 2 महिन्यांनी मिळते, कधी-कधी 6 बरोबर. महिन्यांनी, वर्षभराने पण मिळते. पण मिळते कधी? तुम्ही सातत्य ठेवाल तरच. तरच. बरोबर. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे, महत्वाचं आहे. प्रश्नच. योगेश सोमन, शोभा प्रधान, जयवंत वाडकर यांच्यासोबत काम करताना काय शिकायला मिळालं? कसा अनुभव आहे? नक्कीच. अनुभव म्हणजे ज्यावेळेस रिहर्सल सुरू असायची, त्यावेळेस ते आम्हाला दरवेळेला सांगायचे, की तुम्ही चुका करा. तुम्ही चुका करा, करा. पण एक चूक परत करू नका. बरोबर. पुढच्या वेळेस काहीतरी नवीन चूक करा, पण एक चूक परत नका करू. बरोबर. इव्हन तुम्ही जो आपला फायनल प्रयोग असतो, तेव्हा पण चुका करा. पण जुनी चूक रिपीट करू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही जुनी चूक रिपीट करता, त्यावेळेस तो दिवस, ती मेहनत तुमची फुकट गेलेली असते. असते. बरोबर. आणि असं एकदा झालेलं आहे, की आम्ही रीडिंग करत असताना एकदा एक दिवस रीडिंग झालं. परत दुसऱ्या दिवशी आमच्याकडनं चुका होत होत्या. आणि त्याने ते सिद्ध केलं. ते अक्षरशः उठून गेले. नाटक कॅन्सल. इतका शिस्तबद्ध माणूस आहे तो आणि जेन्युइन माणूस आहे प्रचंड. शोभा प्रधान मॅडमबद्दल मी तुम्हाला सांगतो. आमच्या एक स्टुडंट आहेत बॅच क्रमांक 9च्या दीपा पोद्दार म्हणून. तर त्यांनी मला इन्क्वायरीसाठी कॉल केलेला. तर त्या मला त्यांच्याबद्दल सांगत होत्या, की शोभा प्रधान मॅडम आमच्या शेजारीच राहतात. तर आपण त्यांना तुमच्या अकॅडमीमध्ये बोलवूया का? मी म्हटलं, "हो, एवढी मोठी व्यक्ती आहे तर का नाही बोलवायचं? मी तयार आहे. फक्त माझी एक त्यांच्यासोबत भेट घडवून द्या." म्हणजे एक पूर्वसूचना म्हणा किंवा पूर्वकल्पना, अकॅडमीबद्दल सगळी माहिती मला त्यांना आधी सांगावी लागेल. बरोबर. कारण शेवटी इतकी मोठी सेलिब्रिटी व्यक्ती ज्यावेळेस अकॅडमीमध्ये जाते, तर त्यांना ते माहिती असलं पाहिजे, की मी कुठे जाते. बरोबर. त्या म्हणाल्या, "चालेल, हरकत नाही. आपण आमच्या घरी भेटू." मग दिवस ठरला. मी गेलो. शोभा प्रधान मॅडम सोबत आम्ही अक्षरशः 3 तास गप्पा मारत होतो. 3 तास म्हणजे शोभा किशोर प्रधान आता नाही आहेत आपल्यामध्ये. अतिशय त्या त्यांच्यावरती जबरदस्त प्रेम करायच्या आणि ते त्यांच्याबद्दल एवढं सांगत होत्या, की अक्षरशः आम्हीच असं वाटत होतं, की ते अजून आहेत आपल्यामध्ये. ते खूप भावत जात होते. आणि जयवंत वाडकर सर आमच्या व्हिजिटेड फॅकल्टी म्हणून एकदा आले होते. अतिशय जॉली माणूस. कधीही रस्त्यात कोणालाही भेटले, फक्त सांगायचं, की "सर, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे." ते तुमच्या हातातला मोबाईल ओढणार आणि स्वतः "हां, ये. हां, ये. तू पण ये." असे फार कमी असतात. फार कमी असतात आणि आम्ही अशाच लोकांना बोलवतो. प्रचंड जॉली माणूस. ह्या सगळ्या कलाकारांचा आपल्या विद्यार्थ्यांवर कसा प्रभाव पडतो? म्हणजे ऑफकोर्स हे एवढी मोठी लोक अकॅडमीमध्ये येत आहेत, कधी शिकवण्याच्या उद्देशाने किंवा कधी वेगवेगळ्या गोष्टीसाठी. तर विद्यार्थी त्याच्याने प्रभावित होतात. तर तो त्यांच्यावरचा प्रभाव कसा आहे? नक्कीच प्रभाव 100% पडतो. ज्यावेळेस आम्ही सांगतो, की या रविवारी ही फॅकल्टी येणार आहे. आम्ही 2-3 दिवस आधी सांगतो. आधी त्यांचा फॉलोअप घ्यावा लागतो, की तुम्ही फ्री आहात का? तुम्हाला ही वेळ आहे. या वेळेमध्ये येऊन तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे. तर प्रभाव नक्कीच पडतो, 100% पडतो. कसं आहे, की आता एखादी ज्यावेळेस जबाबदार व्यक्ती प्रशिक्षणासाठी येते, ती काय सांगते, कसं बोलते, कसं वागते, हे विद्यार्थी टिपत असतात. आता तो काळ गेला, की अरे चेहरे बघून लोक यायची. तो काळ नाही आता. आता अच्छा, तो सेलिब्रिटी आहे का? अरे वा, नाही, त्यांना बोलवा. आम्ही फार उत्सुक आहोत त्यांच्याकडून शिकण्यासाठी. आता हा काळ आहे. फोटो बघून आता नाहीये, की बाबा अरे कोण आहे? ही अमुक-अमुक व्यक्ती आहे. चला आम्हाला त्यांच्याकडून शिकायचं आहे. मग विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारतात. ते त्याची जेन्युइनली उत्तरं देतात. आता आमच्या वर्षा रानडे मॅडम मागची 6 वर्ष 6 सेशन्स ते आमच्यासोबत कनेक्टेड आहेत. अगदी त्यांनी अकॅडमीला आपल्यामध्ये सामावून घेतलंय. आम्ही त्यांना आधी मॅडम म्हणायचा. मॅडम पासून आता आम्ही ताईवरती आलोय. इतकं सुंदर त्या शिकवतात. अक्षरशः आमचा वयोगट 7 वर्षापासून ते अगदी 70 वर्षापर्यंतचा आहे. म्हणजे सिलेबस डिझाईनच आम्ही असा केलाय, की जो 7 वर्षाच्या मुलाला सुद्धा उपयुक्त आहे आणि 70 वर्षाच्या मुलाला सुद्धा उपयुक्त आहे. त्याच्यामुळं आता माझा हा ऑडियन्स बघून त्यांना पहिला सगळ्यांनाच प्रश्न पडतो, की बाबा याच्याकडे आम्ही प्रशिक्षण द्यायला जायचं म्हणजे आधी आम्हाला अभ्यास करायला पाहिजे. तर प्रत्येक प्रशिक्षक हे येताना आधी मनीष सावंतकडे जायचंय, अरे वाव अकॅडमीत जायचंय, नाही अभ्यास करून गेलं पाहिजे. तर असं असतं. पण एक आहे, की हे खूप म्हणजे मला त्यांनी खूप सांभाळून घेतलंय ह्या सगळ्याच मान्यवरांनी.
बरोबर. आणि ते 100% देतात. अरे मनीषकडे जायचं आणि अगदी व्यावहारिक गोष्टी म्हणून ते येत नाहीत. अगदी आनंदाने येतात, उत्साहाने येतात आणि दुसरं म्हणजे आम्ही छबिलदास सारख्या शाळेमध्ये आम्ही हे करतोय. जवळ-जवळ आता 150-200 वर्ष झाली त्या जागेला. त्या जागेनं बरेचसे कलाकार घडवले आणि अगदी छबिलदासचा जो स्टाफ आहे, आमचे शैलेंद्र साळवी सर असतील किंवा इतर आमचे राजाराम सर असतील किंवा विकास सर असतील किंवा इतर जो काही स्टाफ आहे, अतिशय कोऑपरेटिव्ह माणसं. एवढं कोण करतं कोऑपरेट? जरा काय झालं, की आम्हाला सर ह्याची हे खुर्च्या पाहिजेत किंवा काय अजून थोडीशी गरज आहे. लगेच धावून येतं. तयार असतात. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं, की मी जो काही आहे तो ह्या सगळ्या लोकांमुळेच आहे. मुळेच आहे. ही चांगली माणसं भेटत गेली, चांगले संबंध होत गेले, कामं होत गेली. हा सगळा एक योगायोग ह्याला म्हणता येईल. अर्थात आपण पण तसं असलं पाहिजे. असलं पाहिजे. लोकं कधी सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली लोकं आपल्याला कधी व्हॅल्यू देतील जर आपण त्या योग्यतेचे असू तरच. असू तेव्हा. आणि हे सगळं बरोबर. कशामुळे शक्य आहे? आपलं संवाद कौशल्य. बरोबर. दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणजे आपणही त्या गोष्टीसाठी 100% देणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपलं बिहेवियर पाहून लोकं समोरचे आपल्याला तेवढी व्हॅल्यू देतात. अगदी, ह्या अगदी. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे मी अगदी लहानपणापासून टिपलेलं आहे, की नाही, शिकलेलं. आपलं बरोबर. आपली पर्सनॅलिटी म्हणजे काय एकंदरीत हं. बोलणं, वागणं, चालणं हे अरे हा कोण आला? असं नाही. अरे क्या बात! असं हे असलं पाहिजे. बरोबर. रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. एक्झॅक्टली. ऑटोमॅटिक मिळतो. 100% मिळणार. तुम्ही जे पेराल ते उगवणार. उगवणार. बरोबर. हे अगदी लहानपणापासून इथे असल्यामुळं ते सगळं चाललंय व्यवस्थित. आणि कुठलीही सक्सेस म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की सक्सेस इझी नाहीये. नाहीये. तसं सक्सेस एकट्याचंही नसतंच ते खरं तर. नसतं. खूप मोठी टीम म्हणजे कुठलंही कार्य असू द्या, बॅकएंडला एक मोठी टीम असते, जी असते, आपल्याला असते, नेहमी सपोर्ट करते. जसं आता तुमच्या केसमध्ये जयवंत सर आहेत किंवा शोभा मॅम आहेत. अशी मोठ्या लोकांची सोबत तुम्हाला मिळाली, त्यांचे आशीर्वाद मिळाले, मार्गदर्शन मिळालं. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला पुढे जाणं शक्य झालं. शक्य झालं. अगदी, अगदी खरं आहे. आता जसं की आता मी अगदी पहिली जी बॅच ओपन केली होती विघ्नहर्ता प्रतिष्ठानमधून. आता किती 6 वर्ष झाली त्या गोष्टीला, 5-6 वर्ष झाली. बरोबर. तरी पण माझ्या लक्षात आहे, की नाही त्या दत्ता मोरे सरांनी मला मदत केली होती केली म्हणून मी होती. आज इथे आलोय. बरोबर. कशाला मी नाव काय गरज आहे? हं. पण नाही, आपण ज्यांच्यामुळे पुढे गेलोय त्यांना का विसरायचं? त्यांना नाही विसरायचं. बरोबर. हाच आपल्यातला एक्झॅक्टली. सभ्यपणा शेवटी आहे. माझे पण पुढे विद्यार्थी जाणार आहेत. जाणार माझे आहेत. पण विद्यार्थी आहेत. कदाचित ते पण माझ्याबद्दल चुकीचा विचार करू शकतात. मला ते नकोय. ऋण, अस्तित्व शाळा ह्या शॉर्ट फिल्म्स तुम्ही केल्या आहेत. तर त्याच्याबद्दल सांगा. ऋण शॉर्ट फिल्ममध्ये आम्ही एक आई आणि मुलगा यांच्या नात्यातील भावविश्व आम्ही दाखवलंय, की ज्याच्यामध्ये बघा कधी-कधी काय होतं आपण ज्या गोष्टीसाठी वेळ देत असतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, पण ते समोरून तितक्या त्या लेव्हलनी मिळत नसतात. मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण कुठेतरी चुकीच्या जागी आपल्या भावना गुंतवतोय. हं. तर ते न करता जे आपल्या सोबत आहे, जे आपल्यावरती प्रेम करतात, जे आपल्यावरती जीव लावतात, आपण त्यांना कुठेतरी दुर्लक्ष करत असतो. त्या शॉर्ट फिल्ममध्ये तेच आहे, की तो मुलगा आपल्या गर्लफ्रेंडशी रात्री म्हणजे गर्लफ्रेंड त्याला फोन करते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. हा तिच्याशी बोलत असतो. पण आईचा फोन आल्यावर मात्र तिला तो दुर्लक्षित करतो. असं नाही. सो त्या शॉर्ट फिल्ममधून आम्ही ह्याच्यामध्ये काय आपण केलं पाहिजे बरोबर. ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा शाळा शॉर्ट फिल्म काढण्यामागचा हेतू हा होता, की हं. मला सगळ्यांना पुन्हा शाळेत घेऊन जायचं होतं. बॅच क्रमांक 7चे सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत आणि आमचं एक चर्चा झाली, की आपण काहीतरी असं करूया शाळेवरती वगैरे. मग आम्ही छबिलदास शाळेमध्येच तिथले जे वर्ग आहेत ते सगळं वापरून सगळा सेट वगैरे तयार करून 4 तासामध्ये ती शॉर्ट फिल्म आम्ही शूट केली. आणि अरे सगळ्या मुलांना एकत्र करून रिहर्सल प्रोसेस, त्यांना स्क्रिप्ट देणं, त्यांची तयारी करून घेणं, प्रत्येकाचे कॉस्ट्यूम हे त्यांच्या पालकांनी स्वखर्चाने दिलेत. हे अरे. विशेष. म्हणजे इतके कोऑपरेटिव्ह पालक पण असतात. त्यांच्यामुळे हे बरं. शक्य झालं. आणि शक्य मग झालं. स्वतः मुलांना कारण प्रत्येकाच्या शाळा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या भागातून येतोय. मग तो आम्ही एक कॉस्ट्यूम ठरवला. मग सगळ्यांनी तो विकत घेतला खास शॉर्ट फिल्मसाठी. मग ती आम्ही शॉर्ट फिल्म बनवली. आणि अस्तित्व हळदी-कुंकू म्हणजे जसं की विधवा महिलांना हळदी-कुंकू सारख्या कार्यक्रमात परवानगी नसते. माझं म्हणणं काय आहे, की ती विधवा आहे यात तिचा काही दोष नाहीये. अर्थात बरोबर. विधवा असणं ही आनंदाची गोष्ट नक्कीच नाहीये. नक्कीच नाहीये. बरोबर. पण त्यात तिचा पण काही दोष नाहीये. तिलाही वाटतं मलाही 4 चौघात जाता यावं, मलाही जाता मान-सन्मान मिळावा. मिळावं. बरोबर. सो ह्या शॉर्ट फिल्ममधून मला हे पोहोचवायचं होतं. जो बरोबर. विषय होता तो. अर्थात मी ही शॉर्ट फिल्म करण्यापूर्वी अशा महिलांना आम्ही भेटलोय. त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. त्याच्यानंतरच ही शॉर्ट फिल्म केली. बरोबर.
म्हणजे कुठलीही शॉर्ट फिल्म असू दे किंवा नाटक हम्म. असू दे, ते स्वतःला आधी रिअलाइज करून घ्यावं एक्झॅक्टली. लागतं. आपण स्वतः त्या जागी गेलं पाहिजे, त्याशिवाय ते फील होणार नाही. नाही, बरोबर. अगदी खरंय. असेच वेगवेगळे शॉर्ट फिल्म मधून तुम्ही सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवताय हो, हो. आणि ही खरंच खूप छान गोष्ट आहे. म्हणजे हम्म. आता तुम्ही जसं म्हटलं अस्तित्व किंवा शाळा किंवा शाळा. ऋण, ऋण. ह्या इतक्या छान शॉर्ट फिल्म आहेत. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला बसणार म्हणून मी त्या स्पेशली पाहिल्या. तर त्याचं खरंच खूप छान स्क्रिप्ट वगैरे केलंय तुम्ही. Thank you. खूप छान, म्हणजे एक चांगला संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलाय पोहोचवतोय. आणि अपेक्षा आहे की कायम हे करत राहाल तुम्ही. चांगल्या गोष्टी लोकांसाठी घेऊन याल. नक्की नक्की नक्की. या अशा शॉर्ट फिल्म मधून तुम्ही एक सामाजिक संदेश लोकांना देताय. तर तो हम्म. काय आहे? काय अ, सांगाल त्याच्याबद्दल? हो. माझ्या आतापर्यंतच्या जेवढ्या शॉर्ट फिल्म्स आहेत, मी सॉल्युशन वरती फोकस जास्त केलाय. बघा, एखादं कथानक एखादी स्टोरी मी मांडली, अरे पण त्या स्टोरीतून काहीतरी निघालं पाहिजे. नुसती स्टोरी नकोय, त्यातनं काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे. जसं की आमची एक सीमांत नावाची शॉर्ट फिल्म आहे. लैंगिक शिक्षणावरती ती शॉर्ट फिल्म आहे. त्यातला जो लहान मुलगा जो असतो, तो पॉर्न्स बघणं वगैरे हे सगळं त्याचा ऍक्टिव्हिटी चालू असतात आणि हे पालकांना त्याच्या कळतं. बरोबर. मग पालक अशा वेळेला रिॲक्ट काय करायचं? मग ते काउन्सिलरकडे जातात. मग काउन्सिलर त्यांना सांगते की तुम्ही मुलांना वेळ दिला पाहिजे. तुमची मुलं काय करतात? तुमच्या मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? ते कोणासोबत असतात? कोणासोबत उठबस करतात? हे माहिती ते असणं गरजेचं आहे. तुमचा ज्यावेळेस मोबाईल घेतात त्यावेळेस ते काय सर्च करतात? हे पालक म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. माहिती असणं गरजेचं आहे. मुलांना जन्माला घातले तर आपण त्यांचं पालन पोषण हे नीटच केलं पाहिजे ना. सो त्या शॉर्ट फिल्म मधून मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. सो इनडायरेक्टली जेवढ्या मी शॉर्ट फिल्म्स बनवतोय त्यातून मी सामाजिक संदेश देतोय आणि बरोबर. लोकांना काय फायदा होईल हे मी बघण्याचा प्रयत्न करतोय. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या शॉर्ट फिल्म्समध्ये, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत किंवा या पुढेही ज्या येणार आहेत, सगळ्या मुलांना मी माझ्याच अकॅडमीतल्या मुलांना संधी देतोय. अरे वा, हे खूप छान आहे. म्हणजे कसं प्रशिक्षण पण आणि संधी सुद्धा. हा. बरोबर. आणि तेही तुमच्या मार्गदर्शन. एक्झॅक्टली. हा, म्हणजे त्याच्यामुळे- त्यांचं काय होतं की अरे कॅमेरा फेस करायला पण हा. आपल्याला मिळालं आणि एक आपल्याला शिकता पण आलं बरोबर. आणि आपले कोण सरच आहेत ना, सरच आहेत. त्यांच्याच हाताखाली हो, आपल्याला हे शिकायला पण सगळ्यात मिळतंय. महत्त्वाचं. त्याच्यामुळं ते करतात, खूप कोऑपरेट करतात. अभिनयात नवीन मुलं मुली येऊ पाहतायत, तर हा, त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल त्यांना? अगदी अगदी. सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की अभिनय हा कितीही उपजत असला तरी तो कसा करावा ह्याची टेक्निक आहे, बरोबर. ह्याची पद्धत आहे. तो कसाही करून नाही चालत. हम्म. म्हणजे आपण म्हणतो की नाही अभिनय हा उपजत असतो, पण तो कसाही नाही करू शकत ना आपण. हम्म. त्याची पद्धत आहे, टेक्निक आहे. मग तो त्याच पद्धतीने केला पाहिजे. कॅमेराचा अभिनय हा वेगळा असतो, थिएटरचा अभिनय हा वेगळा असतो. कॅमेरासमोर तुम्हाला विशिष्ट फ्रेम दिली जाते, त्या फ्रेम मध्येच तुम्हाला अभिनय करायचा असतो. हम्म. स्टेजवरती कसं आहे, तुम्हाला संपूर्ण स्टेजचा वापर करायचा असतो हम्म. आणि बरोबर. स्टेज ऍक्टिंग मध्ये तुम्हाला लाऊड अभिनय असला पाहिजे. का? तर तुमचा शेवटपर्यंत जो प्रेक्षक बसलाय तिथपर्यंत तो आवाज गेला पाहिजे. हम्म. प्रत्येक प्रेक्षकाने तिकीट काढलेलं आहे हे बरोबर. त्या ऍक्टरने लक्षात ठेवायचं. लक्षात So ठेवायचंय, बरोबर. तुमचा अभिनय आणि तुमचा आवाज हा लाऊड असला पाहिजे. ह्याच्या अपोजिट अगदी कॅमेरामध्ये आहे. कॅमेरामध्ये वेगवेगळे अँगल्स असतात, क्लोजअप, टाईट क्लोजअप, मास्टर, हे सगळे अँगल्स असतात. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यांवरची रेष दिसते. हम्म. तिथे लाऊड अभिनय नाही चालणार. प्लस तिथे तुमचा माईक लावलेला असतो, तिथे लाऊड अभिनय नाही चालणार. म्हणजे अभिनय प्रशिक्षणाची गरज आहे, आहे. 100% आहे. तो आहे ना, ह्या उपजत आहे, छोट्या छोट्या गोष्टी हा. खूप हम्म. म्हणजे माहिती असणं खूप गरजेचं खूप आहे. गरजेचं आहे. आता काय होतं मॅडम, आमचे विद्यार्थी म्हणा किंवा कोणीही हम्म. एखादं वर्कशॉप करतात आणि त्यांना दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये एखाद्या सिरियलमध्ये काम पाहिजे असतं. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? तुम्ही स्वतःमध्ये काय सुधारणा केली, स्वतःवर काय अभ्यास केलाय, तुम्ही काही अभ्यास केलाय का, हे आधी तुम्ही स्वतःला विचारा ना. तुमच्यामध्ये काय चुका आहेत, काय प्लस मायनस आहेत, हे तुम्ही शोधा ना. शोधा. तुम्ही असं बरोबर. डायरेक्ट कसं काय मला सिरियलमध्ये काम पाहिजे, मला नाटकामध्ये काम पाहिजे, असं नाही, असं नसतं. शेवटी काय असतं, समोरच्याला आपलं जे प्रोडक्ट आहे ते चालवायचं आहे. मग तो अशाच व्यक्तीची निवड करेल ज्याच्यामध्ये खरोखर टॅलेंट आहे. हम्म. मग तुम्ही डिझर्विंग बना ना, तुम्ही बरोबर. शिका, तुम्ही त्या पद्धतीने काम करा. सगळ्यात पहिलं म्हणजे आधी स्वतःला ऍक्सेप्ट करा, हम्म. स्वतःच्या चुका लक्षात घ्या आणि चुकांवरती काम करा. काय हम्म. होतंय, अरे माझा डिक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे, चल मी त्याच्यावरती काम करतो. माझा आवाज कमी पडतोय, मी आवाजावर काम करतो. बस हेच आहे डायलॉग डिलिव्हरी. आता डायलॉग डिलिव्हरीसाठी तुमचं वाचन असलं पाहिजे.
आताच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या अक्षरशः वाईट अवस्था आहे. त्यांना मराठी धड वाचता येत नाही आणि त्यांना सिरियलमध्ये, नाटकामध्ये काम हवं असतं. तुम्हाला स्क्रिप्ट दिल्यानंतर तर समोरच्याकडे वेळ नाहीये तेवढा. म्हणजे याचा अर्थ वाचन गरजेचं आहे. वाचन हवं, तुमचं ऑब्झर्वेशन हवं. आपल्या आजूबाजूला जी माणसं राहतात, आपल्या घरामध्ये, त्यांना ऑब्झर्व करा. एखादं कॅरेक्टर तुम्हाला प्ले करण्यासाठी त्याची भूमी काय आहे हे समजून घ्या. स्क्रिप्ट समजून घ्या. तर ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, या आवर्जून या. आम्ही कधी खोटी आशा दाखवत नाहीत. पण तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल 100%. आम्ही असं सांगत नाहीत मुलांना, की या आमच्याकडे वर्कशॉप करा, तुम्हाला लगेच कामं मिळतील. नाही, तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल. स्वतःवर लक्ष द्यावं लागेल. मग तुम्ही या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. बरोबर. हां. मेहनत तर गरजेचीच आहे. 100% कुठल्याही 100%. गोष्टीसाठी मेहनत खूप खूप गरजेची आहे. गरजेची आहे. स्वतःची आणि स्टडी. जसं तुम्ही आता म्हटलात तसं की काही इंग्लिश मिडियमची मुलं मराठी नाटक किंवा इतर कामं त्यांना हवी असतात. हवी मग असतात. ही मुलं अशी कशी बरं ती ऍडजस्ट करतात? त्यांना बघा, आम्ही पालकांना सांगतो, की तुमच्या मुलाला वाचन आलंच पाहिजे. बघा, ज्याचं वाचन व्यवस्थित आहे, त्याची डायलॉग डिलिव्हरी ही व्यवस्थितच असणार आहे. बरोबर. बघा, काय तुम्ही ज्यावेळेस सेटवरती जाता किंवा नाटकाच्या रिहर्सलमध्ये जाता, तुम्हाला प्राउंटिंगसाठी जरी माणूस असेल, तर तुम्ही कधीपर्यंत करणार ते? आयुष्यभर तेच करणार का? द्या ना, स्वतःसाठी 1 महिना द्या, जास्त नको. बरोबर. 1 महिना, दिवसाचा अर्धा तास द्या वाचनासाठी, फक्त वाचण्यासाठी. मोठ्या आवाजात घरात बसून वाचा. बरोबर. जे शब्द कठीण वाटतात ते एका साईडला लिहा. ते पुन्हा पुन्हा वाचा. बघा सुधारणा होते की नाही. 1 महिना द्यायचा स्वतःला. 1 महिना द्या वाचनासाठी. बघा स्वतःमध्ये सुधारणा होते की. या सगळ्यासाठी पण तुम्ही गाईड करता मुलांना? गाईड करतो. आमचं वैशिष्ट्य हेच आहे, की नुसतं कोर्स झाला असं नाही. म्हणजे नाही. तुम्ही बरोबर. नंतर सुद्धा आमच्याशी संपर्कात राहायचं आहे, फॉलोअप घ्यायचं आहे. बरोबर. तुम्ही विचारायचं, आम्हाला फोन करा, की सर हे असा प्रॉब्लेम आहे, मी काय करू? काही पालक करतात, पण मेजॉरिटी पालक करत नाहीत आणि मग ब्लेम करतात, की आमच्या मुलाने कोर्स केला आणि झालं नाही. अरे झालं नाही म्हणजे काय? असं नाही. तुमचं पण फक्त तेवढंच. कोर्स करून फायदा नाही. नाही, म्हणजे नाही. MBA केलं म्हणून लगेच तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नाही जॉबला होत. लागाल नाही असं होत. नाही. नाही. किंवा तुम्ही मेडिकल केलंय आणि लगेच तुम्ही हॉस्पिटल टाकाल असं नाही. नाहीये. तर त्यासाठी कठोर मेहनत गरजेची आहे. गरजेची आहे. 100%. शिक्षणानंतरचा जो प्रवास असतो आपलं करिअर हां. सेट करण्यासाठी तो फार मोठा असतो खरं तर. फार मोठं असतं. आणि खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी आणि मग तो पल्ला गाठता येतो अगदीच, खरं तर. अगदीच. तुम्ही जा, रिहर्सल अटेंड करा. तुम्ही तिथल्या लोकांना भेटा. रिक्वेस्ट करा, की मला तुमची बरोबर. रिहर्सल फक्त बघायची आहे. मी येऊन तिथे एकाच जागी बसून तुमची रिहर्सल बघेन. कदाचित तेच तुम्हाला म्हणतील, अरे हे असा एक रोल आहे, तू करशील का? तुम्ही जाल तेव्हा होईल ना ते. होईल. तुम्ही बरोबर. काहीतरी स्टँड घ्या, तरच ते होईल. घरात बसून नाही होणार. तुम्ही नाही 4 होणार. लोक फिरलं, 4 लोकांमध्ये तुम्ही बसलं पाहिजे, 4 लोकांमध्ये बोललं पाहिजे, तरच ते बरोबर. होणार. ओळखींमधून सुद्धा कामं भेटतात. पण प्रयत्न करत राहायला एक्झॅक्टली पाहिजे. तुम्ही तिथं गेलं पाहिजे. बरोबर. स्टँड घेणं फार महत्वाचं आहे. ऍक्टिंग क्लासेस साठी हल्ली खूप फी आकारली जाते. हो. तर असं बजेटमध्ये बसेल असे ऍक्टिंग क्लासेस आहेत का? मी फ्रँकली सांगतो, माझ्या सगळ्यात पहिल्या बॅचची फी 5,000 होती. 5,000 मध्ये मी फोटोशूट, ऑडिशन प्रोफाईल, कॅमेरा सेशन प्लस गेस्ट सेलिब्रिटी हे सगळं आयोजन करून मी 5,000 मध्ये करत होतो मी. आत्ता ह्या बॅच क्रमांक 11 पासून मी माझी फी 10,000 केली. म्हणजे माझी फी मी 6 वर्षानंतर 10,000 केली. त्यात पण आम्ही जर वन टाइम वगैरे केली तर आम्ही त्यामध्ये 2,000चा वगैरे डिस्काउंट देतो. डिस्काउंट करता. बरोबर. म्हणजे कमी बजेट मध्येही ऍक्टिंग क्लासेस करता येतात. 100% मीच करतोय हे काय. आणि म्हणजे अगदी आपण कोणाची कशाला नावं घ्यायची. बरोबर. 80,000, 90,000, 1,50,000, 2,00,000 हो. अशा अशा फीया फीज घेतल्या मध्ये जातात. क्लासेस घेतले बरोबर. जातात आणि तिथे काय शिकवतात त्यांना माहिती. म्हणजे विद्यार्थी मला फोन करून सांगतात, हे मी नाही बोलत आहे, सांगतात की आम्ही अमुक ठिकाणी क्लास केला होता, तिथे बरोबर. आमच्याकडे एवढी फी घेतली, सर तिथे काहीच शिकवलं नाही किंवा आम्हाला जे काही करत होते ते आम्हाला पटत नव्हतं. मग मी त्यांना विचारलं, की तुम्ही एवढी फी भरली, मग तुम्ही का नाही त्यांना प्रश्न विचारत? आम्ही फी भरली, तुमचा अधिकार आहे तो, तुमचा हक्क आहे. ते बरोबर. म्हणतात की आम्हाला भीती वाटते, आमचं पुढे करिअर नाही झालं तर. अरे ही काय दादागिरी आहे? असं नसतं. म्हणजे वाव अकॅडमीकडे बजेट फ्रेंडली अगदी कोर्सेस आहेत. हो, करिअर माणूस करू फ्रेंडली शकता आहे छान त्याच्यामुळे होईल. बजेट फ्रेंडली. आणि दादरमध्येच चालते. दादरमध्ये स्टेशनला चालते. उतरलं की 1 मिनिटावर. बरोबर. वाव अकॅडमीचं पुढचं पाऊल काय आहे? आता आम्ही सध्या दादरमध्ये चालवतोय, पण
आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर ही अकॅडमी घेऊन आता जायची. करायची आहे. तसे आता बरोबर. विद्यार्थी येत आहेत. आमची फक्त रविवारचीच बॅच असते 12 ते 4 विद्यार्थी येत आहेत. पण ते बोटावर मोजण्या इतकेच येत आहेत. हं. असे काही विद्यार्थी आहेत जे आम्हाला फोन करून विचारतात, की "सर तुम्ही ऑनलाईन बॅचेस चालू करा." अर्थात त्याच्यावरती थोडंसं आता काम चालू आहे. चालू आहे. पण ते आम्हाला विचारतात, "सर तुम्ही जी ऑफलाईनला फी घेताय ती आम्ही द्यायला तयार आहोत ऑनलाईनला. पण तुम्ही ऑनलाईन सुरू करा." "सर आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो. मुंबईत येणं आम्हाला शक्य नाही. तुम्ही आमच्यासाठी सुरू करा." रिक्वेस्ट करतात. कुठेतरी वाईट वाटतं, की एक बोलतो ना, की यार आपण ह्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाही. पोहोचू शकतो. आता टेक्नॉलॉजी वाढली आहे. तर आपण ह्यांच्यासाठी काहीतरी सुरू करायला पाहिजे. आता झालंय तसं तर तयारी आमची ऑलमोस्ट सुरू आहे. फक्त आता हे करायचं म्हणजे आता बरोबर. त्यांच्यापर्यंत फक्त पोहोचायचं. म्हणजे वाव अकॅडमी पुढे जाऊन ऑनलाईन मध्ये उतरेल. 100%. पण एक गोष्ट क्लिअर असणार आहे बघा, अभिनय ही करायची गोष्ट आहे. बरोबर. अगदी बरोबर. ही करण्याची गोष्ट आहे. ती ऑनलाईनमध्ये काय आम्ही फक्त तुम्हाला त्याच्या टेक्निक सांगणार. हं. पण ते घरी तुमचं तुम्ही करायचंय ते. आम्ही प्रॅक्टिस करणं घरी नाही येणार गरजेचं आहे. तुमच्या. बरोबर. तर हे आधी क्लिअर या पॉडकास्टच्या माध्यमातून मी हे क्लिअर करतो. जरी हे ऑनलाईन आम्ही जरी पुढे सुरू केलं, प्रोसेसमध्येच आहे आता. ऑनलाईन ज्यावेळेस सुरू होईल, तर आम्ही फक्त टेक्निक सांगणार, की बाबा हे असं असतं, हे असं असतं. बरोबर. कॅमेराचा हा अभिनय असतो, स्टेजचा हा अभिनय असतो. टेक्निक त्याच्या आम्ही सांगणार. तुम्ही ते घरी प्रॅक्टिस करायची. हवं तर आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट देऊ. तुम्ही आम्हाला तुमची व्हिडिओ शूट करून पाठवा. ह्याच्यामध्ये काय चुका आहेत, काय चुका नाही आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगू. सुधारणा करणं तुमच्या हातात. हातात आहे. बरोबर. म्हणजे जेवणाचं ताट वाढून देऊ. खायचं तुमचं तुम्हाला आहे. तुमचं तुम्हाला आहे. बरोबर. सर तुम्ही एखाद्या वेब सिरीजसाठी किंवा चित्रपटासाठी काम करता यावं म्हणून स्वप्न पाहताय का? हो, मला स्वतःला ते तयार करायचं आहे. मी जर त्या रोलमध्ये बसत असेन किंवा त्या रोलला जर मी जात असेन, तर मी काम करणार. बरोबर. बऱ्याचशा शॉर्ट फिल्ममध्ये मी स्वतःलाच रिजेक्ट केलंय का तर त्या रोलसाठी मी नाही. असं नाही. आपलं आहे तर बघा ज्या रोलसाठी जातोय त्याला ते एक मिळालं पाहिजे. बरोबर. ज्या रोलसाठी मी जात नाही तर मी स्वतःला सुद्धा रिजेक्ट केलंय. ह्या रोलसाठी मी नाहीये. नाही, मी हा रोल नाही करणार. एवढं आपण स्वतःचे प्रामाणिक असलंच पाहिजे. जर असलंच आपल्याला पाहिजे. पुढे जायचं असेल तर. बरोबर. पुढे जर मला काही वेब सीरीज म्हणा किंवा काय करायचं असेल, मी करणार 100% करणार. पण त्यामध्ये जर त्या रोलमध्ये बसत असेल तर मी करणार, नाही तर नाही करणार. आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. प्रयत्न सुरू आहे 100%. येस. बरोबर. काही रॅपिड फायर घेणार हो, आहोत. हो, हो. चालेल. पहिली भूमिका. माझी गाजलेली पहिली भूमिका छत्रपती संभाजी महाराजांवरती मी केला होता. एकपात्री अभिनय डॉक्टर अमोल रेड्डीज यांनी लिहिला होता. तो भयंकर गाजला होता. मध्यंतरी एक वेळ अशी आली होती, की आपण हे आता सगळं थांबवूया. अभिनय वगैरे नाही. मग एक स्पर्धा होती. BMC कडून स्पर्धा होती एकपात्री हं. अभिनयाची. तिथे म्हटलं हां, चल करूया काहीतरी, ट्राय करूया. तेव्हा मी 9वी-10वीलाच होतो. हं. आणि त्या स्पर्धेमध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. अभिनेत्री सुहासिनी मुळे यांच्याकडून मिळालं होतं. मग म्हटलं यार आपण करू शकतो. करू शकतो. मग तिथून तुम्ही परत सुरू झाला सुरू झाला. प्रवास. हां, सुरू झाला. आवडता अभिनेता किंवा दिग्दर्शक. दिग्दर्शक आमचे योगेश समन. कारण मी त्यांच्यासोबत काम केलंय, काम त्यांना केलंय. जवळून बघितलंय, त्यांच्या हाताखाली काम केलंय, त्यांचा ओरडा वगैरे खाल्लेला आहे. त्याच्यामुळं योगेश समन. आवडता अभिनेता म्हणजे मी नम्रपणा बघतो माणसातलं. अमिताभ बच्चनजीचं मी नाव घेईन. कारण मी असं ऐकून आहे, की KBCमध्ये ज्यावेळेस शूटिंगच्या आधी जो स्पर्धक असतो त्यांच्याशी ते जाऊन बोलतात. बघा, ते समोरच्याला ना हे नाही डिमोटिव्हेट नाही नाही करत. करत. समोरच्याला ते कमी नाही लेखत. नाही. म्हणून ते बरोबर. खूप मोठे आहेत, म्हणून ते मला आवडतात. एका शब्दात वाव अकॅडमी. प्रामाणिकपणा. अरे वा. ऍक्टिंग की डायरेक्शन. डायरेक्शन. व्हेरी जो चांगलं दिग्दर्शन करू शकतो, तो चांगला प्रशिक्षक पण असतो. असतो. बरोबर. Yes. आपल्या ऑडियन्सला जर ऍक्टिंग शिकायची असेल हं. तर वाव अकॅडमी कशी सर्वोत्तम आहे? नक्कीच. आम्ही ही अकॅडमीबद्दल म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं प्रशिक्षण देणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हो. बघा, अभिनयाची आवड सगळ्यांनाच असते. म्हणजे या क्षेत्रामध्ये यायचं असतं. परंतु योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही मिळत किंवा नाही. अशी बरोबर. एखादी व्यक्ती की मला ती तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते. असा प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा बरोबर. प्रामाणिकपणाने मला काहीतरी मार्ग सांगेल किंवा काहीतरी सांगेल, तर असं कोणी मिळत नाही. बरोबर. किंवा असं म्हटलं जातं की हे क्षेत्र सुरक्षित नाहीये. मला यावरती हे सांगायचं आहे की आपण समोरचा माणूस आपल्याशी कसं वागणार आहे हे पूर्णपणे आपल्यावरती आहे. Independent. आपल्यावरती डिपेंड असतं. तू जर चांगला व्यवस्थित स्ट्रिक्ट असशील तर समोरच्या माणसाची हिंमत नाही होणार तुला फसवण्याची. बरोबर. हे आहे. तर आम्ही कोर्स ज्यावेळेस आमच्याकडे विद्यार्थी इन्क्वायरीसाठी वगैरे येतात किंवा फोन करतात, तर आम्ही त्यांच्याशी सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर करतो. हा एकूण 4 महिन्यांचा कोर्स असतो. दर रविवार ते रविवार असतो फक्त. आता रविवारचाच का, तर इतर जे जॉबवाले असतात
किंवा त्यांनाही possible हां, व्हावं. त्यांना हे येणं शक्य व्हावं, येणं जाणं हम्म. शक्य व्हावं. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही हा रविवारचा वेळ ठेवलेला आहे. वेळ असते याची 12 ते 4 आणि 4 महिन्यांचा हा ट्रेनिंग कोर्स असतो. 4 महिन्यांच्या ट्रेनिंग कोर्समध्ये तुम्हाला अगदी बेसिकपासून तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. शेवटी याच्यामध्ये कॅमेराचा अभिनय असेल किंवा हम्म. स्टेजवरचा अभिनय असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अगदी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये बेसिकपासून सगळं तुम्हाला इथे प्रॅक्टिकली प्रशिक्षण दिलं जातं. दिलं तुम्हाला जातं. तिथे बरोबर. उभं राहून बाबा इथून असं चालायचं असतं, स्टेजवरती असं चालायचं असतं. कॅमेऱ्याचे हे वेगवेगळे अँगल्स असतात. अँगल बदलल्यानंतर तुमची ॲक्टिंग करण्याची पद्धतसुद्धा बदलते. स्टेजवरती ज्यावेळेस तुम्ही परफॉर्मन्स करत असता, त्यावेळेस तुम्ही कसं वावरलं पाहिजे, स्टेजवरती कसं वावरलं पाहिजे, ऑडियन्सशी कसं इंटरॅक्ट केलं पाहिजे, समोरच्या कोऑर्टिस्टशी कसं इंटरॅक्ट केलं पाहिजे. तो जर एखादा संवाद विसरला, तर त्यावेळेला ऑन द स्पॉट काय करायचं, हम्म. पाठांतर कसं करायचं, म्हणजे स्क्रिप्ट वर्क कसं करायचं, एखाद्या कॅरेक्टरचा अभ्यास कसा करायचा, वाक्य कशी लक्षात ठेवायची, आवाजातला चढ-उतारपणा असू दे किंवा डिक्शन तुम्हाला उच्चार करताना अडखळा येतो किंवा बोलण्याचा काही हम्म. प्रॉब्लेम असेल, तर त्याचे काही त्याच्यावरती काही एक्सरसाइज आहेत. हम्म. हे सगळं प्रॅक्टिकली आम्ही तुम्हाला इथं करवून देतो. करून देतो. आणि बरोबर. विशेष म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थी संख्या ही अगदी 50-60च्या आसपास असते. त्याच्यामुळे तुम्हाला एक आयता ऑडियन्स मिळतो बरोबर. फ्रीमध्ये. तुम्हाला ऑडियन्स तुम्हाला आयता मिळालेला आहे. त्याच्यामुळे जी कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्याची जी कॉन्फिडन्सची जी भीती असते, ती तुमची इथे कव्हर होऊन जाईल. बघा कसं असतं, कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्यासाठी कुठलंही गोळी औषध नाहीये, इंजेक्शन नाहीये. बरोबर. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, ती तुम्ही गोष्ट करा. तुम्ही उतरा ना. कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढणार. सुरुवातीला भीती वाटणार. हम्म. सुरुवातीला पोटात गोळा येतो, पण तो काही सेकंदासाठी असतो. पण तुम्ही जर का सातत्याने ती जर गोष्ट करत राहिलात, हम्म. तर मात्र ती भीती कमी होते. हे आहे. म्हणजे ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला अकॅडमीमध्ये शिकवल्या जातात. मुलं काय करतात, की डायरेक्ट ऑडिशनला जायला बघतात. मग तिथे गेल्यानंतर ज्या काही तिथे विचारतात, तुमच्याकडे काही ऑडिशन प्रोफाईल आहे का? तुमचं फोटोशूट दाखवा. तुमचा बरोबर. एखादा ॲक्टिंगचा आम्हाला व्हिडिओ किंवा ॲक्टिंग आम्हाला करून दाखवा. मग अशा वेळेला काय असतं, की पूर्वतयारी नसते. नसते. मग बरोबर. अशा वेळेला ऐन वेळेला गडबड होते. मग काय होतं, निगेटिव्हिटी, रिजेक्शन्स ऑफ कोर्स. समोरचा माणूस तुम्हाला रिजेक्ट करू शकतो. 4 शब्द ऐकू शकतो. तयारी करून आला नाहीस वगैरे, वगैरे. मग मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं आहे, तर तुम्ही करा ना अभ्यास. तुम्ही पूर्वतयारी करा, अभ्यास करा, मग पुढे जा ना. बरोबर. तुम्ही बघा काय मग एक वेळ अशी येते ना, की चल जाऊ दे आता, हे नको, मरू दे. आपण आपलं जे रोजचं जे आहे ड्युटी, जे काही काम आहे तेच करूया. हे अभिनय वगैरे आपलं नको. हे का होतं? कारण तुम्हाला मार्गदर्शन नाही मिळालंय. मिळाला. बरोबर. मग यासाठी काय उपाय आहे? मग ही जी आमची अकॅडमी आहे, ह्या अशा मुलांसाठी आम्ही काम करतोय, की तुम्ही या, स्वतःला सिद्ध करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिका. आता आमची जी बॅच चालू झाली आहे, बॅच क्रमांक 11. पहिल्याच दिवशी मी मुलांना सांगितलं, डोक्यातनं काढा, की मला या क्षेत्रामध्ये काम करायचंय. हम्म. हे 4 महिन्यासाठी डोक्यातून काढा. तुम्ही सध्या फक्त शिकण्यावरती फोकस करा. शिका. तुम्हाला काय प्रश्न असतील आमच्याशी चर्चा करा. आम्हाला विचारा. आम्ही आहोत. नुसतं कोर्स पुरता नाही. कोर्स संपल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला कधीही फोन करू मार्गदर्शन शकता. करता. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार. आम्ही तुम्हाला बरोबर. सपोर्ट करणार. तुम्ही जर रिस्पॉन्स दिला बरोबर. तरच हे शक्य आहे. तर कोर्समध्ये आमचं अजून वैशिष्ट्य असं आहे, की फोटोशूट आम्ही करून देतो मुलांचं. ऑडिशनची जी प्रोफाईल असते त्याच्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि सगळी जी माहिती असते ती आम्ही बनवून देतो. तुमचा कॅमेरासमोरचा ॲक्टिंग केलेला व्हिडिओ आम्ही बनवून देतो. हम्म. आता ही पूर्वतयारी झाली. ऑडिशनची ही पूर्वतयारी झाली. मग बरोबर. तुम्ही सेटवरती गेल्यानंतर ऑडिशन कशी द्यावी, कॅमेराला कसं फेस करावं, हे सगळं तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं. ह्याचा फायदा तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकली उद्या ज्यावेळेस शूटला जाल, त्यावेळेस तुम्हाला आठवतं, अरे हां, हे कोर्समध्ये असं-असं आम्हाला सांगितलेलं होतं. त्यावेळेस ते आठवतं. हम्म. म्हणजे हे का आठवतं, हे का होतं, हे शिक्षण घेतल्यामुळे होतं. जर पूर्व माहिती असेल, पूर्व मार्गदर्शन असेल, तर हे शक्य आहे. आणि ते विचारतात, की तुम्ही कुठे कोर्स वगैरे केलाय का? तर हो, आता आपली अकॅडमी बऱ्यापैकी 5-6 वर्ष झालीत आणि बरेचशी मान्यवर मंडळी सुद्धा येऊन गेली. त्याच्यामुळे आमचा सुद्धा एक बायोडेटा चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे. त्याच्यामुळे तो एक फायदा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली संस्था नोंदणीकृत संस्था आहे. असंच नाही काहीतरी सुरू केलंय, असं नाहीये. नाहीये. बरोबर. त्याच्यामुळं हा फायदा आहे सगळ्यांसाठी. तर असंच आणि सगळ्यांना परवडेल अशी फी असते आमची. एकूण आता सध्या आमची 10,000 फी आहे. आता मला वाटत नाही मी ही नाही वाढवणार. 10,000 फी आहे आणि जर या पॉडकास्टच्या माध्यमातून जर कोणी येत असेल तर आपण
त्यांच्यासाठी करू कन्सेशन. खूप छान. खरं तर मी ऐकलंय की ऍक्टिंग हम्म. क्लासेससाठी लोक 50-50, 60-60 हजार, मला आश्चर्य लाख वाटतं. लाख रुपये फी घेत आहेत. पण सगळ्यांना पॉसिबल होईल अशी ही फी आहे तुमची. अगदी. आणि तुम्ही जे काही सांगताय, मला फार नॉलेज नाही आहे ह्याच्याबद्दल, पण जे काही तुम्ही सांगताय त्यावरून असं लक्षात येतंय की वाव अकॅडमी इज द बेस्ट सगळ्यांसाठी. Thank you. पॉडकास्टच्या माध्यमातून खरं तर वाव अकॅडमीची खूप छान माहिती आमच्या समोर आली. आपल्या ऑडियन्ससाठी काही खास ऑफर, डिस्काउंट किंवा काही ठेवलं आहे का तुम्ही वाव अकॅडमी कडून? नक्कीच नक्कीच. इन्स्पायर टॉकच्या माध्यमातून जर मला इन्क्वायरीज येत असतील तर आता सध्या आपली एकूण फी 10,000 आहे. पण इन्स्पायर टॉकच्या माध्यमातून जर मला इन्क्वायरी आल्या तर आपण त्यांच्यासाठी फक्त 8,000 इतकी फीस ठेवू. रेफरन्स फक्त मेन्शन करा इन्स्पायर टॉकचा. नक्की विचार करा. इन्स्पायर टॉकचं नाव सांगा. मनीष सर नक्की तुम्हाला हे डिस्काउंट करून देतील. सर, तुम्ही इन्स्पायर टॉकला आलात, खूप छान माहिती दिलीत. बऱ्याच लोकांना अकॅडमिक ह्या अशा अकॅडमीची माहिती नसते आणि जे काही अकॅडमी आहेत ते खूप जास्त फी आकारतात. तर एक प्रामाणिकपणा आणि Yes. कमी फी मध्ये शिकण्याची संधी मुलांना मिळणार आहे तुमच्यामुळे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात. धन्यवाद धन्यवाद. इन्स्पायर टॉकचे सुद्धा आभार की तुम्ही मला निमंत्रित केलं. त्यामुळे मला आता बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. मला जे जे काही मांडायचं होतं ते मी मांडलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत आता पोहोचलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा इन्स्पायर टॉकचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. 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 तुम्हालाही जर ऍक्टिंग क्लासेस जॉईन करून आपलं करिअर करायचं असेल तर आजच मनीष सरांना कॉन्टॅक्ट करा. मनीष सावंत सरांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर ऍडमिशन करण्यासाठी मनीष सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि असेच इन्स्पायर टॉकचे भाग बघत राहा. नमस्कार. वैष्णवी कदम.